गोड साखरच्या कथित 300 कोटीच्या कर्जाला आमचा विरोधच. भरमसाठ कर्जाचा बोजा निर्माण करून कारखाना खाजगी कंपनीला विकण्याचा संचालक मंडळाचा डाव. गोड साखरेचे माजी संचालक अमर चव्हाण यांचा घणाघाती आरोप. माजी संचालकासह सभासदांनी दिले प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यावर जिल्हा बँकेला यापूर्वीच 92 कोटी रुपयांचा बोजा असताना चेअरमनसह संचालक मंडळाने आता नवीन 300 कोटीच्या कर्जाचा घाट घातला आहे. मात्र याला संचालक मंडळ जबाबदार राहणार नसून कारखान्याची मालमत्ता संबंधित स्वामीनारायण चॅरिटेबल ट्रस्टकडे तारण राहणार आहे. याचा अर्थ सभासदांना अंधारात ठेवून वैयक्तिक आणि सामुदायिक जबाबदारी टाळून कारखान्यावर भरमसाठ कर्जाचा बोजा निर्माण करायचा आणि कारखाना खाजगी कंपनीच्या घशात घालायचा हा संचालक मंडळाचा डाव असून त्याला विरोध असल्याचा घणाघात गोड साखरेचे माजी संचालक अमर चव्हाण यांनी घातला. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी चव्हाण यांनी माने यांच्यासमोर सभासदांची भूमिका स्पष्ट केली. 300 कोटीचं दरवर्षी 24 कोटी प्रमाणे व्याज होणार आणि हे जर 2 वर्ष हप्ते तटले तर त्या जी काय स्वामीनारायण जे चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यांनी अशा पद्धतीचा आज जर उदाहरण कातर सांगायचं झालं तर साहेब त्याला वटमुक्चार म्हटलं तर काय दुःख वाटून घ्यायची गरज नाही. 100% आजच त्याला सह्या करून दिलेल्या असणार. त्यांना त्या संस्थेची खरेदी विक्री करण्याचे अधिकार सर्व त्या चॅरिटेबल ट्रस्टला राहणार. साहेब हा साखर कारखाना एकूण 28,000 सभासदांचा आहे. 25,000च्या वर साहेब 28,000च्या आसपास सभासद आहेत. ह्या सभासदांचा कारखाना आहे साहेब. तो सहकार तत्वावर चालत आलेला कारखाना आहे. त्यामुळे आमची कळकळीची विनंती आहे तो कारखाना चालला पाहिजे ही आमची आवर्जून भूमिका आहे. भावना सुद्धा त्याच पद्धतीची आहेत. ज्यावेळी डॉक्टर शापूरकरांनी 300 कोटीचा उल्लेख केला त्या दिवशी साहेब रिटायर कामगारांच्या किंवा कामगारांच्या चालू कामगाराच्या कुठल्याही पद्धतीचा 1 रुपयाची त्याच्यात तरतूद केलेली नाही. अशाही पद्धतीचे हे केले साहेब. गेली 3 वर्षे तुमच्या दारात आताच मला वाटते पाऊस आला म्हणून उठून गेल्यात का काय की नाहीतर 3-4 वर्षे झाली ते कामगार आपल्या दारातच आहेत साहेब. असे हेच नुसता नाही साहेब. तर आता चालू असणारे जे 55 कोटी रुपये त्यांनी कर्ज घेतलेला आहे आता चालू असणाऱ्या कामगारांना सुद्धा साहेब त्यांनी पगार दिलेला नाही आहे. म्हणून कामगारांनी साहेब आज काम बंद आंदोलन आहे. आज साहेब दुसरी आमची अपेक्षा त्यांच्याबरोबर अशी असेल जे काही 55 कोटी रुपये त्यांनी ह्याच्या अगोदर केडीसी बँकेतून जे कर्ज स्वरूपात घेतलेलं आहे त्या कर्जाचा त्याच ह्याच्यातले बोर्डातले 7 संचालक अशी मागणी करतात की 55 कोटीचा हिशोब आम्हाला मिळत नाही. अशा पद्धतीची भूमिका त्यातले 7 संचालक साहेब सांगतात. मग सभासदांना काय कळणार? ज्यावेळी संचालकांना कळत नाही त्यावेळी सभासदांना काय कळणार? त्याच्यामुळे साहेब आमची दुसरी सुद्धा विनंती असेल की 55 कोटीचा सुद्धा जो काही त्यांनी जो खर्चाची विल्हेवाट लावलेली आहे त्याही पद्धतीची कागदोपत्रे आजही आम्ही साहेब फोन लावून चौकशी केली तर त्या कारखान्यावर एकही म्हणजे जे अधिकारी म्हणून जे कोण नेमलेले आहेत त्यापैकी कोणी नाही आहे. त्याच्यामुळं 55 कोटीचा सुद्धा हिशोब त्यांनी व्यवस्थितरित्या जे काही त्यांनी विल्हेवाट लावली असेल ती द्यावीत. आणि येणारा सीझन साहेब लवकरात लवकर चालू करण्यासाठी आज जर इतर तुलनात्मक कारखान्यांचा विचार जर केला तर सगळ्या कारखान्यांनी साहेब तोडणी वाहतुकीची बऱ्यापैकी ॲडव्हान्स वाटप केलेलं आहे. त्यांनी साहेब करार करून घेतल्यात. कुणालाही 1 रुपये दिलेला नाही. तर लवकरात लवकर जर तोडणी वाहतुकीला यंत्रणेला जर नाही पैसे दिले तर साहेब येणारा सीझन सुद्धा 2 सीझन ही ह्या मॅनेजमेंट आणि बोर्डाच्या हलगर्जीपणामुळे साहेब बंद झाल्यात. येणारा सीझन सुद्धा त्याच वाटावर आहे. तर यावेळी बोलताना स्वाती कोरे यांनी हा कारखाना सुमारे 25,000 अल्पभूधारक शेतकरी आणि कामगारांच्या त्यागातून उभा राहिला असून तो त्यांच्याच मालकीचा राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली. 2021ला जेव्हा शिंदे साहेब चेअरमन होते आणि अमरदादा मोरे काही संचालक होते तेव्हा 4,47,00,000 कारखाना सुरू करून जवळपास 71,000चं क्रशिंग झालेलं होतं साहेब. आणि त्याच्यानंतरचा एक सीझन निवडणुकीनंतरचा बंद पडला आणि 55 कोटी मिळून सुद्धा साहेब जर त्यांना क्रशिंग होत नसेल आणि आता तर 300 कोटीसाठी पूर्ण जबाबदारी संचालक मंडळ टाळायला लागले. म्हणजे खरं तर संचालक मंडळ सरकारात निवडून आल्यावर त्यांच्या आधीच्या सगळ्याची जबाबदारी कर्जाची त्यांच्यावर असते आणि आता हे कर्ज घेताना स्वतःवरची जबाबदारी टाळून हा कारखाना विकायचा घाट या संचालक मंडळाने घातलेला असतो. त्याला कुठेतरी विरोध झाला पाहिजे आणि कामगारांचा सभासदांच्या मालकीचा शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना हा सरकारी तत्वावर चालला पाहिजे अशी एक आमची विनंती आहे. यावेळी प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांना निवेदन देण्यात आलं असून त्यांनी ते तात्काळ वरिष्ठ दरबारी पाठवण्याची हमी दिली. शिवाय तुम्हीही ते साखर आयुक्त कार्यालयाला पाठवा अशी सूचनाही आंदोलकांना केली. यावेळी बाळासाहेब मोरे, बाळकृष्ण परेड, संभाजी नाईक, उदय कदम, श्रीपदी कदम, भीमराव पाटील, अमृत शिंत्रे, राम मजगे, शिवाजीराव माने, सतीश पाटील, वसंत कदम, युवराज जाधव, शंकर चौथे, सुरेश मंगले, बाळगोंडा पाटील, दशरथ परीट आदींसह अन्य सभासद उपस्थित होते.